एक मित्र भास्कर, त्याच्या वडिलांचं अपघाती निधन झालं. भास्कर फुले शाहू आंबेडकरवादी कार्यकर्ता, तथागत गौतम बुद्धांचे विचार पुढे घेऊन जाणारा कार्यकर्ता. त्यानं आईला सांगितलं, आई रडू लागली, गाव रडू लागलं, सगळे नातेवाईक रडत होते, पण तोही रडा लागला. तो आईला म्हटला, आई वडील गेल्याचं दुःख आहे, पण मी कुठलंही कर्मकांड करणार नाही, कारण मी फुले शाहू आंबेडकरांचा कार्यकर्ता आहे. मी आपल्या कर्मकांडांना बळी नाही झाला. आई अडाणी, आई तोंड जोडून घ्यायला लागली, म्हणली, भास्कर तुझा बाप मेलाय, मी दुःखात आहे आणि तुम्हाला तुझी चळवळ सांगतोय. तू बाकीच काही करू नको, पण कमीत कमी बापाच्या धाव्याला ये. भास्करला प्रश्न पडला, चळवळ एका बाजूला चळवळ, दुसऱ्या बाजूला आई, काय करू? तो आमच्याकडे आला आणि म्हणला, आई म्हणते कमीत कमी धाव्याला ये, बाकीच काही करू नको. धाव्याला काय काय असते शाहीर? आम्ही म्हणलं, भास्कर तू येडायस का? वडील गेले, त्याचं दुःख आहे आईला, आम्ही पण धाव्याला येतो. आणि मग धाव्याला जाण्याचा निर्णय झाला. आणि मग तिथे काय झालं बघा, तुम्हाला मी सांगते, महत्वाचं आहे. आणि मग जो माणूस मेलेला असतो, त्या मेलेल्या माणसाच्या आवडीचे पदार्थ धाव्याला बनवले जातात. त्या माणसाला जर मटण आवडत असेल, चिकन आवडत असेल, त्याला जर सुकट बोंबील आवडत असेल, त्याला जर सल्ली डल्ली आवडत असेल, त्याला जर लाडू चिवडा आवडत असेल, आणि त्याला जर ड्रिंकिंगची डोसण्याची सवय असेल, त्याच्या आवडीचे ब्रँड त्या ताटामध्ये घेतले जातात. तो जर हातपट्टी पीत असेल तर हातपट्टीचा फुगा त्यात ठेवला जातो एका कपामध्ये. ते ताट घेऊन आम्ही सगळे गेलो. आई म्हणली, भास्कर तुझा बाप येणार आहे, बापाच्या पाया पड. अर्धा तास झाला बाप काय येईना, 1 तास झाला काय बाप येईना, 1.5 तास झाला तरी काय बाप येईना. 2 तासानंतर तिकडून एक कावळा आला, काव काव काव. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. तो कावळा त्या ताटापाशी उतरला, तशी आई म्हणली, भास्कर तुझा बाप आलाय, पाया पड त्याच्या. भास्कर पाया पडला. तेवढ्या त्या कावळ्यानं चोचीमध्ये एक भजी पकडला. आई म्हणली, तुझ्या बापाला भजा आवडायचा, भजा असताना चोचीमध्ये पकडलाय. 1 वर्ष भजी खायचं नाही, 1 वर्ष भजी पाळायचा. भास्कर म्हणला, हो आई, मी 1 वर्ष भजी खाणार नाही. आईचा आणि मुलाचा हा संवाद होईपर्यंत तिकडं 101 कावळ्यांचा धावायचा धावा आला. कोणी मटण उचलते, कोणी सुकट उचलते, कोणी बोंबील उचलते, कोणी चिकन उचलते, आणि कोणी त्या दारू मध्ये चोच बुडवते. भास्कर आईकडे बघून ओरडला, आई माझा एकच बाप मेला होता, 100 बाप आले कुठून? 1 बाप मेला तर 1च बाप आला पाहिजे, हे 100 कुठून आले? आणि माझ्या माता भगिनींनो, मानसिक गुलामगिरी एवढी आहे, पुरुष मेला तरी कावळाच येतो, आणि बाई मेली तरी कावळाच येतो. कोकिला काय आजपर्यंत आली नाही. कधी मानसिक गुलामीतून आम्ही मुक्त होणार, हा आमच्या समोरचा प्रश्न आहे. त्या माता भगिनीने समज